घ्यायचं आपण सगळं. आता आपण हे शिजायला ठेवायचं धुवून. आता आपण हे शिजायला ठेवायचं. पाणी टाकले. आता 15 मिनिटं शिजवून घ्यायचं. शिजवून घेतलंय. कांदा घेतला त्यात 2-4 कापून बारीक बारीक. अद्रक घेतले, टमाटा घेतले. हे आपण मिक्सरला काढणार आहे. आता तेल गरम करायला ठेवले. आपण यात तेजपत्ता टाकणार आहे. ह्यात थोडीशी लवंग टाकणार आहे, मिरं आणि दालचिनी असं टाकणार आहे. आपण थोडासा गरम मसाला टाकणार आहे. गरम मसाला भाजला का आपण यात थोडंसं आपण त्यात ना आता मिक्सरवर बारीक करून घेतलेली प्युरी आपण ह्यात टाकणार आहे. ते आपण चांगलं मस्त भाजून घेणार आहे. आता आपण ह्यात थोडं हळद टाकणार आहे. आता हे आपण मस्त चांगलं तर मस्त भाजून घेणार आहे. चांगलं आपण असं भाजून घ्यायचं. अजून भाजायची बाकी आहे, पण आपण ह्यात थोडं मिरची पावडर टाकणार आहे. आणि तिखट लागतं म्हणून आणि जास्त टाकले. तुम्हाला जर कमी टाकायचं असेल तर टाकून मसाला आता भाजून घ्यायचा आहे. शिजवून घेतलेलं आहे. आपण वाटाणा नाही चणा आणि बटाटा आपण हे आता टाकणार आहे. हलवून घ्यायचं आपण आता हे. थोडं पाणी टाकणार आहे आपण. ती भाजी करून बघा, हॉटेल टाईप होते चांगली मस्त पैकी. हे बघा कशी घट्ट आहे. यात आपण मीठ टाकणार आहे. आपल्या अंदाजानुसार टाकायचं. मी माझ्या अंदाजानुसार टाकते, तुम्ही तुमच्या अंदाजानुसार टाका. यात आपण मॅगी मसाला टाकणार आहे. आपण 5 मिनिटं असं शिजवून थोडंसं घेणार आहे. हे बघा कशी भाजी मस्त झाली. फुल गॅसवर आणि 5 मिनिटं बारीक गॅसवर ठेवणार आहे. आता हे बघा आपली भाजी हॉटेल सारखी झाली आहे. हे बघा ही 5 मिनिटं आपल्या बारीक गॅसवर ठेवायचे. मग थोडीशी घट्टपणा येईल, मग चांगली लागेल खायला. ठेवते 5 मिनिटं. हे बघा ही आपली भाजी खाण्यासाठी रेडी आहे. आता छान झाली, मस्त झाली. हे किती सुरेख झाली. हॉटेलपेक्षा पण भारी झाले. वास येतोय मस्त, झणझणीत वास येतोय. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब नक्की करा. थँक्यू.